महोत्सव संयोजन समितीचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी सन्मानपत्राचं वाचन करत आहे। या वाचनानंतर सर केकही कापतील आणि आम्ही संयोजन समितीतले जे सर्व सदस्य आहेत त्यांच्या हस्ते सरांचा सत्कार होणार आहे। सन्मानपत्र देताना मला आनंद होतोय। सर, आपण अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त सन्मानपत्र प्रदान करताना आत्मिक समाधानाची अनुभूती होत आहे। आयुष्यातील अनेक वर्ष समाजाच्या उन्नतीसाठी खर्ची घातली व आजही आपण समाजाची मनोभावे सेवा करीत आहात। त्यामुळे आपणाप्रती असणारी कृतज्ञतेची भावना अधिक वृद्धिंगत होत आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामधील जेमतेमचे 500 लोकवस्ती असणाऱ्या गणेशपूर या गावातील 100% जैन परिवार 2 फेब्रुवारी 1951 रोजी जन्म झाला। प्राथमिक शिक्षण थोरवा या गावी केले। पुढील शिक्षणासाठी वसमत गाठले आणि सुरू झाली बिकट परिस्थिती आणि शिकण्याच्या जिद्दीचे द्वंद्व। आपण अंगभूत कौशल्याने या दोन्हीवर कृतीतून सहज मात केली। वसमत येथील जिल्हा परिषद शाळेतून गुणवत्तेचा प्रवास सुरू झाला आणि मॅट्रिक उत्तीर्ण केले। प्रश्नाला भिडणे हा तुमच्या स्थायी भाव झाला। अवघ्या 19व्या वर्षी बापटी या वसमत येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात हिंदी विषयाचे अध्यापक म्हणून आपण रुजू झालात। मिळालेल्या संधीचे सोने करीत परत मागे वळून पाहिले नाही। स्वाभिमानाची ज्वाला तेथूनच प्रज्वलित झाली। ही आस्तगायत कायम आहे। पुढे कित्येक निरक्षर हातांना साक्षर केले। अध्यापनाबरोबरच अध्ययनात कधी खंड पडू दिला नाही। हिंदी विषयात MA PhD केली। पारंगत BEd, संस्कृत शास्त्री, राभा आचार्य, अनुवाद पंडित, निसर्गोपचार तज्ञ म्हणून आपण नाव लौकिक मिळवलेला आहे। गावात शिकवणी वर्गाची कमतरता असताना आपण निशुल्क इंग्रजी व गणित विषयाचे शिकवणीचे वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळावर संपादक म्हणून कार्य केले। विद्यापीठाच्या हिंदी विषयाच्या अभ्यासक्रमात आपल्या ग्रंथाचा समावेश होणे ही अभिमानाची बाब आहे। आमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना घडविले। सामाजिक क्षेत्रातील प्रसन्न आणि चिंतनशील व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहातच। खरं तर भावना ही मानवाला मिळालेली निसर्गदत्त देणगी आहे, परंतु मानव त्याचा वापर कसा आणि किती करतो यावर उज्ज्वल भविष्याची नांदी ठरलेली असते। याची जाणीव ठेवून गिरगाव तालुका वसमत येथे बालवाडीपासून ते क्रीडा विभाग, सांस्कृतिक विभाग, ग्रंथालय चळवळ, वसतिगृह व्यवस्थापन, शिक्षण संस्थेची स्थापना अशा अनेक शाखांमधून आपण कार्य केले आहे। त्याचप्रमाणे केवळ नेमून दिलेले काम करायचे अशी संकुचित वृत्ती न ठेवता आपण अंधश्रद्धा निर्मूलन, दारूबंदी, व्यसनमुक्ती यासारख्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे। नवीन शैक्षणिक धोरणाच्या चर्चेतील सहभाग, शालेय स्पर्धेतील परीक्षण, निसर्गोपचार प्रदर्शनाचे आयोजन, योग व आरोग्य शिबिराचे आयोजन व मार्गदर्शन केले। आपण विविध ग्रंथांचे लिखाण केले। आपण केलेल्या आरोग्य सेवेची दखल घेऊन फेब्रुवारी 2025 मध्ये एका कंपनीकडून विदेश दौरा निशुल्क झाला। अशा विविध उपक्रमात आपण सक्रिय सहभाग होऊन समाज सुधारणेच्या पायरीचा आपण दगड झाला। निरंतरासाठी क्षणभंगुर जीवनाचे स्वार्थाने बरबटलेल्या जमान्यात स्वाभिमानी माणसं नसल्यागत झाली आहेत। अशा परिस्थितीत आपण निरपेक्ष स्वाभिमानाचे चिते जागते उदाहरण आहात। प्रचंड कष्टरूपी अनुभवातून आलेले ज्ञान इतरांना वाटताना होणारा आनंद आपल्या चेहऱ्यावर सदैव ओसंडून वाहत आहे। घेण्याची प्रवृत्ती असणाऱ्या या ग्लोबल जमान्यात आपण देण्याची भूमिका चोख बजावली। म्हणूनच मराठवाडा स्तरावरील सर्व द्वितीय पुरस्कार, अँथनी फर्नांडिस पुरस्कार, अखिल भारतीय हिंदी निबंध प्रतियोगितेचे सर्व द्वितीय पुरस्कार, वसमत नगर भूषण पुरस्कार, गुरु गौरव पुरस्कार, पंचायत समिती वसमत व्यसन मुक्ती कार्याचा गौरव व सन्मान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार,
परभणी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र राज्य आदर्श पुरस्कार, महाराष्ट्र गुणीजन रत्न गौरव पुरस्कार, स्वास्थ्य सेवा गौरव पुरस्कार, स्वर्गीय सर जोशी पुरस्काराचे मानकरी झालात. सेवानिवृत्तीच्या प्रसंगी आचार्य नावाचा विशेषांक काढून आपल्या प्रती असणारी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींनी लेखन केले आहे. ही आपल्या कार्याची पावती आहे. आपण जगलेल्या जीवन संघर्षाचा प्रत्येक क्षण कित्येकांचा प्रेरणास्त्रोत ठरत आहे. घर, संसार, शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य हे सर्व सांभाळून या क्षेत्राची मनोभावे सेवा केली आणि फेब्रुवारी 2009 ला आपण मान सन्मानाने सेवानिवृत्त झालात. सेवानिवृत्तीनंतर चालणाऱ्या या ज्ञान यज्ञाला तसेच अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आपणास उदंड आयुष्य लाभावे या सदिच्छेसह हे सन्मानपत्र कृतज्ञतापूर्वक प्रदान करीत आहे. आपण हे प्रतिज्ञापत्र स्वीकारावा अशी आशा व्यक्त करून मी माझे मंतव्य या ठिकाणी सन्मानपत्रातले मंतव्याला मी विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मुख्य सत्कार जो आहे तर तो संयोजन समितीतर्फे होणार आहे. यामध्ये डॉक्टर सुधीर वाघ, प्राध्यापक वसंत गाडे, मीना तिवारी, प्रभाकरजी भुजबळ, संजयजी सानप, वसुधा एकंडे आणि श्री बालेकरजी. संयोजन समितीच्या सर्व सदस्यांना मी या ठिकाणी समोर आमंत्रित करते आणि सरांचा सत्कार करण्यापूर्वी जो या ठिकाणी एक शुभेच्छाचा एक दर्शक म्हणून जो केक आणलेला आहे तर त्या केकचं कटिंग या ठिकाणी सरांनी करावं. सोबतच सरांच्या सुविद्य पत्नी आणि संपूर्ण स्टेजला या ठिकाणी मी आमंत्रित करते की प्रथमतः या ठिकाणी झालेला आहे आणि खरोखरच आपणा सर्वांसाठी हे अतिशय आनंदाची बाब आहे की सरांना महत्वाचं म्हणजे आदर्श महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जो मिळालेला होता त्या पुरस्काराचं जे महत्व आहे तर ते शिक्षण क्षेत्रामध्ये अनमोल असं आहे. आणि सरांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे. 1 फेब्रुवारीला 75 वर्षे पूर्ण होत आहेत आणि उद्यापासून जे आहे 2 फेब्रुवारी पासून सर 76व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. पुन्हा एकदा आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आप जियो हजारों साल, साल के दिन हो 75,000, साल के दिन हो 75,000. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे टू यू. आणि या ठिकाणी आपणास जीवेत शरदः शतम, जीवेत शरदः शतम. इतर सर्वांना मी नम्र विनंती करते की आपले सत्कार नंतर होणार आहेत. आता यानंतर लगेचच आहे माननीय अध्यक्षा नीलाजी बोरवणकर यांचा आपल्याला मनोगत ऐकायचं आहे. बाकीच्यांचे सत्कार नंतर घेतले जाणार आहे. कृपया सर्वांना नम्र विनंती आहे, सर्वांना नम्र विनंती आहे. समोर बघा, समोर पहा. या ठिकाणी आदरणीय दादीनाथजी सोनटक्के यांचा मुख्य होत आहे आणि म्हणूनच या प्रसंगी जे आहे सर्वच जण या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. उद्यापासून नवकोर आयुष्य, उद्यापासून नवकोर आयुष्य, नवी कोरी सकाळ आणि क्षितिजावरती रंगत राहावा उज्ज्वल भविष्यकाळ, क्षितिजावरती रंगत राहावा उज्ज्वल भविष्यकाळ या शुभकामनेसह सर आपणास दीर्घायुच्या शुभेच्छा या शुभ दिनी आपणास. 1 मिनिट सर, हे संयोजन समितीतर्फे हा सत्कार करण्यात येत आहे. सरांना खूप खूप शुभेच्छा. सर आपला कार्यकाल जसा सुवर्ण काळ म्हणून ओळखला गेलेला आहे तसंच यापुढे हे आपलं आयुष्य जे आहे तर ते सोनेरी छटांनी रंगलेलं असावं अशी मनोकामना मी व्यक्त करते. सर्वांना नम्र विनंती की आपण स्टेजवर आसनस्थ व्हायचं आहे.
मॅडम प्लीज सर्वांनी असं नसतं व्हायचं आहे. या ठिकाणी पुनश्च एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आप जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. या ठिकाणी आपण सर्वजण जमलो आहोत ते सरांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी. तत्पूर्वी आपल्याला माननीय अध्यक्षा डॉक्टर श्रीमती नीला बोरवणकर यांना ऐकायचं आहे, त्यांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे.